नमस्कार. देशयात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत मुंबईतील एका वेगळ्या विश्वामध्ये. होय, जिथे पहाटेचा बाजार भरतो अशा कामाठीपुऱ्यातील 3ऱ्या गल्लीत आपण आहोत आणि गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 60 वर्षांपासून इथे सर्व प्रकारच्या जुन्या वस्तूंचा काही प्रमाणात चोरलेल्या वस्तूंचा इथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आणि हा बाजार बघण्यासाठी इथे खरेदी करण्यासाठी हजारो तरुण मुलं मुली मोठ्या प्रमाणात पहाटेच्या या सगळ्या काळोखामध्ये मुंबईच्या या वस्तीमध्ये येताना आपल्याला दिसतात. आपण अनेक वस्तू इथे तुम्हाला मिळू शकतात. याच्यामध्ये बूट आहेत, चपला आहेत, म्हणजे सर्व प्रकारची पादत्राणं, सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सगळं म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बाजारपेठेमध्ये मिळतात त्याच्या 20% 30% या वस्तू इथे तुम्हाला मिळू शकतात. अशी ही जी वेगळी दुनिया आहे, मुंबईतलं हे जे वेगळं विश्व आहे, या विश्वाची आपण आज सफर करणार आहोत देशयात्रामध्ये. इथल्या आर्थिक उलाढालीचा कुठलीच आकडेवारी कोणाकडे नाही आहे, कारण हा सगळा जो व्यवहार होतो हा कॅशमध्ये होतो. हे सगळे रोखीने व्यवहार होतात आणि इथे येणारी जी मंडळी आहेत याच्यामध्ये तरुणाई जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. इथे आपल्याबरोबर किरण आहे. आपण किरणला विचारू शकतो. किरण, कब आप सुबह कितने बजे लगाते हैं? सुबह इधर लगाते 4 बजे। सुबह 4 बजे से 4 बजे से कितने बजे तक? 7 बजे तक। 10-11 बजे। 10-11 बजे तक. और क्या क्या चीज़ यहाँ पे सब कबाड़ी का सामान। कबाड़ी का सामान रहता है और हर तरह की इलेक्ट्रॉनिक भी रहती है, सब तरह की चीज़ें रहती है. कबाड़ी का जो नए काम का चीज़ है ना वो सब बिल्डिंग का पुराना स्क्रैप निकाल देते हैं, जैसे स्क्रैप। अपने बम्बई की इतनी आबादी है, घर का जो भी जुना पुराना होता है ना वो सब टूटा फूटा सामान सब निकाल देते हैं. रिकामी सामान. रिकामे. म्हणजे ज्या वस्तू वापरून झालेल्या आहेत त्या सगळ्याच रिसेल इथे वेगळ्या पद्धतीने होतं. आणि ही सगळी मंडळी आहेत, हे म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू असतात, टाकून दिलेल्या वस्तू असतात, त्याच्यातून टिकाऊ वस्तू लोकांसाठी करताना आपल्याला दिसतात. कहाँ से लोग आते हैं? मालेगांव, भोपाल, MP और इंदौर और जलगांव, यहाँ तक कि अपना हैदराबाद, कलकत्ता, सब जगह के लोग यहाँ पे आते हैं व्यापारी, और लाट का सौदा करके अब लाट पूरा लेके चले जाते हैं. लाट में पूरा उठाते हैं. आता तुम्ही बघू शकता ही मशीन आहे. सकाळी ज्याच्यावर लोक व्यायाम करतात, तर मी पहाटे 5च्या सुमारास आज ही मशीन इथे विक्रीला बघतोय. ही किती रुपयाला विकणार तुम्ही? 2000 रुपये. मार्केट ये नया लेने के लिए जाएंगे तो कितना होगा इसका? 10-15 हज़ार. 10-15 हज़ार रुपये कम से कम. चालू कंडीशन. चालू मतलब छोटा मोटा माइनर प्रॉब्लम तो रहता ही है. छोटा मोटा माइनर प्रॉब्लम, मोबाइल का स्क्रैप भी बिकता है, हर सामान मिलता है यहाँ पे. बस प्रॉब्लम ये रहता है कि जैसे बिल्डिंगों का माल रहता है, छोटा मोटा प्रॉब्लम रहता है तो रिपेयरिंग कराने से अच्छा लोग सेलिंग कर देते हैं. रिपेयरिंग कराने से अच्छा हो तो सेलिंग कर देते हैं. और वो भी बड़े बड़े ये बर्तन पार्टी वाला घूमते हैं, बर्तन देते हैं और पुराना माल लेते हैं, कपड़ा लेते हैं, बर्तन देते हैं. मतलब कम से कम ये हर हफ्ते यहाँ पे कम से कम 400-500 दुकान लगती है हर हफ्ते. एकूणच म्हणजे आपण पाहतो की प्रगत देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा ही एक मोठी समस्या झालेली आहे. परंतु आपल्याकडे तो ज्या टाकून दिलेल्या वस्तू असतात त्या टाकून दिलेल्या वस्तू लोक परत विकत घेतात आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने रिसायकलिंग होत आहे. एका अर्थाने पर्यावरणाचं रक्षण हे सगळे लोक करतायत, कारण जी मोठ्या प्रमाणात जो कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा असतो, तो सगळा कचरा इथे वेगळ्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग होतं, पुन्हा लोक ते वापरतात. आप क्या बेचती है? कपड़ा बेचते हैं हम. जूना पुराना बर्तन से देता है. जूना लेके आता मैडम लोग के पास से. कहाँ से आप लाते हैं? बांद्रा, अंधेरी, सांता क्रूज, पार्ला, उस जगह से. कितने बजे से आपका शुरू होता है? ये 4 बजे से. 4 बजे से. 4 बजे से. 4 बजे से. हर रोज का कितना आपका होता है टर्न, और कितने पैसे की बिक्री होती है, कितने रुपए की बिक्री होती है? बिकता है 2000 5000 का होता है. मिल गया तो, नहीं तो फिर 5 रुपया भी नहीं मिलता है. एकूणच आपण बघतो तिथे की वेगळ्या प्रकारचं हे विश्व आहे मुंबईतलं. इथे पहाटेच्या या सगळ्या काळोखामध्ये एक
वेगळ्या प्रकारची आर्थिक उलाढाल, वेगळ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन या सगळ्या भागामध्ये होताना दिसतं. आणि विशेष म्हणजे इथे येणारी जी मंडळी आहेत याच्यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आपण आता अनेक तरुणांशी या विषयावर बोलणार आहोत. चला देशयात्रामध्ये आपण हा सगळा पूर्ण बाजार बघूया. कौन सा मोबाइल है आपके पास? स्क्रैप मोबाइल रहता है, जैसे ये नोकिया का पहले का 7610 पहले हाँ, का, हाँ, हाँ। अभी ये 50 रुपए में सेलिंग हो रहा है सर, 50 रुपए में। 50 रुपए? स्क्रैप के, हाँ स्क्रैप के हिसाब से। ये टैबलेट है, ये 150 में सेलिंग हो रहा है। 150 रुपए? हाँ, लेकिन चालू नहीं है, चालू बन की गारंटी नहीं है, सिर्फ स्क्रैप के हिसाब से बंद है ना, सिर्फ पार्ट्स के हिसाब से पब्लिक लेके जाती है। ये सैमसंग का है सब है, लेकिन ये सिर्फ स्क्रैप का है उसके हिसाब से। जैसे ये ऐसा कोई गलत माल यहाँ पे नहीं आता, बराबर. इतने बड़े कभी किसका सब- टच खराब है, कभी किसका बोर्ड खराब, ज्यादा करके इसमें 1.5 पीस लेते हैं। 1.5 पीस ज्यादा रहता है. हाँ, स्पीकर, ऐसा गलत माल नहीं रहता चार्जिंग, है, बाहर कुछ के भी सारे काम व्यापारी आता आते हैं। इसको वाले LCD गाँव के लग गई, व्यापारी। इसको टच अभी लग जैसे गया। ये जैसे ये पार्टी भर के जा रहा है, हाँ. अब ये गांव वाले बेचारे अपने गांव में लेके जाए, वहाँ जाके पथारा लगा के बेचेंगे। उनका जो अभी जोन सा बाजार रहता है, जैसे अपना फ्राइडे बाजार है, हाँ, हाँ, वहाँ का संडे बाजार, वेडनेसडे बाजार, जैसा सबका बाजार रहता है, वो बेचारे लेके आके बिजनेस करते हैं। तो और बहुत पुराना बाजार है ये। बहुत पुराना. बचपन से रहेगा, 30 साल उम्र हो गई है, हाँ. 30 साल तो होते हैं। ऐसा नहीं, पुलिस वाले भी आते हैं वेरीफाई करने के लिए, तो कोई प्रॉब्लम वाला नहीं रहता है। पुलिस लोग की परमिशन रहती है, माड़ा हाँ, हाँ. सबसे अच्छी बात है क्रेटा मंडल ये मैदान हाँ, है, हाँ. परमिशन से ही काम होता है, Permission. ऐसा गलत वाला काम आपण पाहू शकतो इथे सगळ्या प्रकारचे वापरलेल्या वस्तू आहेत आणि या पुन्हा वस्तू लोक विकत घ्यायला येतात. इथे सर्व प्रकारच्या वस्तू आहेत, शूज आहेत आणि घरातली खेळणी आहेत. लोक त्या सगळ्या वस्तू घेत असतात. आप कितने सालों से देख रहे हैं ये? मैं इसको 20-30 बरस से देख रहा हूँ. 30 बरस से तो ये है ही. हर हफ्ते लगता हर है हफ्ते लगता है. और सुबह सुबह में 3 बजे 4 बजे लगता है, 7 बजे तक रहता है बाजार ही. और सब जूना चीज़ मिलेंगे और सब एंटीक बाजार में. मुंबई के हर कोने से लोग मुंबई आते के हर कोने से, बाहर से, औरंगाबाद, धुलिया, मालेगांव, गुजरात, इधर सब बाजू से आते हैं. आपल्यासोबत आहेत रहमानभाई या भागातलेच रहिवासी आहेत, या भागात काम करतात. आपको मैं पूछना चाहता हूँ कि जिस तरह से लोग आते हैं यहाँ पे, तो हर साल ये हर हफ्ते में बढ़ता जा रहा है. हाँ. क्या क्या चीज़ मिलती है यहाँ? यहाँ इलेक्ट्रॉनिक सब आइटम मिलता है, मोबाइल मिलता है, घड़ी मिलती है, घर खाते का इलेक्ट्रॉनिक, वॉशिंग मशीन है, दूसरा जॉगिंग का सामान है. हर चीज़ यहाँ पे जो इलेक्ट्रॉनिक आइटम होता है वो टोटल इलेक्ट्रॉनिक आइटम यहाँ पे आता है सेकेंड हैंड. संजू बाबा, संजू बाबा सारखेच दिसता तुम्ही. नाही साहेब, आपका नाम क्या? अमृतहरी वाघेला. हाँ हाँ, अभी वाघेला है. हाँ वाघेला. आप कितने सालों से आप आते हैं इधर? वो अभी बहुत हिंदू मुस्लिम का झगड़ा हुआ जब से 92 से. 92 ये इधर बाजार शुरू हुआ था। हाँ. और कितने टोटल स्टॉल कितने लगते होंगे? पहले अभी तो लगते शायद हाँ. और 200 लगता है. 150-200 150 से 200 150-200 बनाते हैं. 150-200 स्टॉल लगते हैं. सब गरीब लोग आते हैं, कहाँ से आते हैं. यहाँ बाजार लगा के 8 दिन में एक बार ही जाते हैं 8 दिन में एक बार लगता है. और सब धंधा करके सामान खरीद के लेके यहाँ आते हैं. फेरी में से बम मार मार के सामान जमा करते हैं हाँ हाँ. और अपने छोटे छोटे बच्चे लोग को पालते हैं. ज्यादातर वाघरी लोग ही हैं. श्री वेणु समाज वाघरी. कौन सा? श्री वेणु समाज. वेणु समाज वाघरी है. हाँ, श्री वेणु समाज हम वाघरी. वाघरी, हाँ. गुजराती गुजराती गुजराती. ये क्या है? वो सब वो रोटी रखने के रोटी लिए, रखने का. हाँ. रोटी रखने के लिए इंसान लोग का खाना वाना भाजी बता देंगे. ये रोटी खाना हाँ. लोग बना के रख सकते हैं. आप तो पूरे सुबह इधर रहती है, तो कब बनाती है खाना वगैरह आप? ये सब खाना अपना हाँ. वो धंधा बंद करे खाना पकाना. बात नहीं बताते. अभी ये घड़ी कैसा आप देते हैं? काका आम्ही नाव फेरीमध्ये हाँ हाँ. जेव्हा बी चोरी हो जाएगा
आप कब से यहाँ बैठती है? हम 2 बरस से बैठते हैं। कितने आप बहुत छोटी है। हाँ, क्या करेगा, इधर नहीं लाएंगे तो ध्यान नहीं देता है, चोरी हो जाता है, क्या करेंगे। ये लोग करती जा रहे हैं। पढ़ने को जाती है, 8वीं में पढ़ती है। हाँ। 8वीं में पढ़ती हूँ। तो स्कूल में एक दिन छुट्टी करती है क्या? नहीं, अभी 7 बजे घर जाऊंगी, 10 बजे स्कूल जाऊंगी। हाँ, तो कितने बजे यहाँ पे शुरू हो गई तुम्हारा काम? 4 बजे। 4 बजे। स्कूल कहाँ पे है आपका? वाला है ना पैसा, अच्छी बात स्कूल है। हर किशन दास के सामने अशोका स्कूल है ना। हाँ, अशोका स्कूल में। अशोका स्कूल। बड़ी होके क्या करने वाली? डॉक्टर। हाँ। अरे वाह, अच्छी बात है। कितने बच्चे हैं आपको? 2 लड़की 1 लड़का। 2 लड़के। ओके, हाँ, ऑल द बेस्ट। हाँ। डॉक्टर बन के बड़ी हो जाओ। ये क्या है? ये है प्लास्टिक गन सर, खिलौना है। गन है। जूता खरीदने आया है तू? क्या नाम तेरा? जूता लेने आए जूता लेने आया है ना? अरे बंदे आज जूते का कौन से स्टँडर्ड में पढ़ता है नबी? हाँ, छठी स्टँडर्ड में। स्कूल कहाँ पे है नबी आपका? पडगंचे. आपण सगळे जाणतो की मध्यरात्री नंतरची जी मुंबई आहे, या मध्यरात्री नंतरच्या मुंबईमध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यातलं हे एक रहस्य आहे की जिथे आज शेकडो हजारो लोक दररोज इथे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन जातात. याच्यामध्ये या ज्या वस्तू आहेत, या वस्तू घेण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. ठाणे जिल्ह्यातून, रायगड जिल्ह्यातून आणि अन्य बाहेरच्या भागातून सुद्धा लोक येतात. तर अशी ही सगळी पहाटेची जी दुनिया आहे, ही पहाटेची दुनिया मुंबईकरांना बऱ्याच अंशी माहिती नसते. परंतु आज देश यात्रामध्ये आपण ही सगळी दुनिया पाहिली. आपण यानंतर अजून एका वेगळ्या बाजाराकडे जाणार आहोत. जिथे पहाटेचा बाजार भरतो अशा कामाठीपुऱ्यातील 3ऱ्या गल्लीत आपण आहोत. माझे वडील होते ना, त्याचा बी जन्म गेला इथं आणि माझा बी चालला. याच्यात सर्व प्रकारचे बूट असतात ना. हा, चप्पल घेतली का? हे कोणी चप्पल घेतली? नमस्कार. देश यात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत मुंबईतील एका वेगळ्या विश्वामध्ये. होय, जिथे पहाटेचा बाजार भरतो अशा कामाठीपुऱ्यातील 3ऱ्या गल्लीत आपण आहोत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास 60 वर्षांपासून इथे सर्व प्रकारच्या जुन्या वस्तूंचा, काही प्रमाणात चोरलेल्या वस्तूंचा इथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. आणि हा बाजार बघण्यासाठी, इथे खरेदी करण्यासाठी हजारो तरुण मुलं मुली मोठ्या प्रमाणात पहाटेच्या या सगळ्या काळोखामध्ये मुंबईच्या या वस्तीमध्ये येताना आपल्याला दिसतात. अनेक वस्तू इथे तुम्हाला मिळू शकतात. याच्यामध्ये बूट आहेत, चपला आहेत, म्हणजे सर्व प्रकारची पादत्राणं, सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सगळं म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बाजारपेठेमध्ये मिळतात त्याच्या 20%, 30% या वस्तू इथे तुम्हाला मिळू शकतात. अशी ही जी वेगळी दुनिया आहे, मुंबईतलं हे जे वेगळं विश्व आहे, या विश्वाची आपण आज सफर करणार आहोत देश यात्रामध्ये. इथे हा जो चपलांचा बाजार आहे, 1950 पासून या भागामध्ये चपलांचा बाजार भरतो. याला दीड गल्ली म्हटलं जातं. दीड गल्ली, फक्त दीड गल्लीमध्येच या चपलांचा, बुटांचा बाजार मोठ्या प्रमाणात होतो. इथले जे लोक आहेत विक्री करणारे, याच्यामध्ये बहुतांश मराठी लोक आहेत. आपण पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. नमस्कार काका, तुम्ही
किती वर्षांपासून करता? मी कम से कम माझे वडील होते ना हा हा. त्याचा बी जन्म गेला इथं आणि माझा बी चालला. वडिलांचं नाव काय तुमच्या? सीताराम हरिभाऊ सीताराम शेळके. आणि तुमचं नाव काय? हरिभाऊ. हरिभाऊ. हरिभाऊ, किती लोक इथे आहेत साधारण? तर किती? साधारण करून 200 लोक आहेत. 200 लोक हा. आहेत. आणि हे सगळे कुठले आहेत? कुठल्या भागातले हे आहेत? समजा अंधेरी, हा हा कुर्ला, घाटकोपर, मालवणी हा हा. आणि अजून हे संताक्रुज, खार, एवढे लोक आहेत. त्या भागातले लोक इथे हा जास्त म्हणजे काम तर पूर्वीपासून आहे. आणि मग ते इथे जे विक्रीला येतात या वस्तू, याच्यात सर्व प्रकारचे बूट असतात ना? हा हा. इकडे चप्पल घेतली ना. हे कोणी चप्पल घेतली? चोर लोक बी इथं. हा. चोर लोक बी आहेत. अरे बापरे. हा म्हणजे सर्व प्रकारचे लोक आता इथे आता समोर येतात. गेलं ना. हा? गेलं आता समोर आता. हा, हा. मग आता ना संडे काम तिकडे उभे राहते दोघं तिघं होते. कुछ लोग ऐसे भी आते बोलना जो इसके बाद काम भारी कर लेते. चोर लोक पण आहे. एक बुटाचं जोड किती रुपयाला देता तुम्ही? आम्ही कम से कम 50 पासून हा. तर 100, 150, 200. म्हणजे जशी वस्तू असेल तसं म्हणजे हा सेकंड हँड माल आहे. सेकंड हँड हा वाला. दुसरा नवीन आहे ना तर 700, 800, 1200 काही किमती आहे. तुम्ही कुठून आणता या सगळ्या वस्तू? आम्ही सांताक्रुजहून आलो. सांताक्रुज. हा आणि हे माल जे आहे ना हा हा ते झाडू मारतात. हा हा बिल्डिंगचं काम भांडे काम करतात हा हा. आणि कचरा असतात त्याचा माल आहे. त्यांचा माल आहे. हा म्हणजे फेकून देते लोक हा. ते जमा करतात आम्हाला देते. आम्ही समजा 50ला घेतला ते 60-70ला 100 विकून टाकतो. आता दररोजचं किती होतं आता हे बघ तुमचं? हा. ही जोडी दुकानमध्ये घ्यायला 200 रुपये जोडी. वा. आम्ही 50ला देतो. किती? 50. 50 रुपये. हा दररोजचं किती तुमचं विक्री दर होते? नाही फक्त शुक्रवार शुक्रवारी किती होतं? शुक्रवारी समजा 1000, 1500, 2000 होत आहे. होतं बरं. हा चालेल. फक्त हप्त्याला. हप्त्याला एकदा. हा आणि रविवार पण आहे. रविवार पण. एक किती वर्षांपासून हा बाजार भरतोय? हा 100 वर्षाचा पुढे. आता महागाई किती वाढली. मोदीने 200 रुपये किलो डाळ केली. हो. आम्ही खायचं काय? आम्ही नवरा बायको अटॅकवाला माणूस, मी डायबिटीस वाली. एक किती वर्षांपासून हा बाजार भरतोय? बाजार म्हटल्यानंतर हा सगळ्यात प्रथम मी IVN मत यांचं मी मनापासून अभिनंदन करत आहे. आणि आमचा जो बाजार आहे ना हा 100 वर्षाचा पुढे झालेले आहे. हा हा. आणि आमचा जो बाजार आहे हा वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ पहिला कामाटीपुरा हा बाजार आमचा म्हणजे आता 86 वर्ष झाले. हा हा. 86 वर्षांपासून आहे. हा. म्हणजे आमचं जे रजिस्टर झालं 1931 पासून तर 86 वर्ष त्याला पूर्ण झालेले आहे. पण हा बाजार हा फार म्हणजे 100 वर्षापासून आहे. मग सगळा आपला मराठी चर्मकार समाज या सगळ्या बाजारामध्ये दिसतो मला, कारण मी आतला भाग पण देड गल्लीचा तो तिथला आतला भाग पण बघितला. ही किती कुटुंब आहेत या सगळ्या ह्याच्यात? याच्यामध्ये जवळजवळ बसणारे आमचे जवळजवळ 90-100 लोक आहेत. आणि हे म्हणजे संपूर्ण आमचं कुटुंब याच्यावरती अवलंबून आहे. आणि आम्हाला इकडल्या स्थानिक रहिवासी आणि जे येणारे गिरायक लोक, परत स्थानिक रहिवासी कामाठीपुऱ्यामधले संपूर्ण जे पक्षवाले आहेत आणि नागपाडा पोलीस स्टेशन आम्हाला पूर्ण त्यांचं सहकार्य असतं. आम्ही त्यांच्या विरोधात कधी जात नाही. आता आपण बघतो इथे येणारी तरुण मुलं जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि पहाटे बसून इथे एक वेगळ्या प्रकारची जाग असते या भागामध्ये. तर आधीचा जो बाजार होता तो मध्यरात्री भरायचा. आधी म्हणजे कसं होतं, आमचा हा बाजार पहिला होता मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी आमचा बाजार हा बंद होता. ओके. म्हणजे पहिला आठवडा सुरू असायचा. फक्त पूर्ण आठवडा राहायचा. पण आता काय झालं माहिती आहे का, लोक आता फक्त एक शुक्रवार आणि शनिवारी यायला लागले. तो शुक्रवारी शनिवारी यायला लागल्यामुळं काय झालं, तो शुक्रवार आणि शनिवारचा झालेला आहे बाजार. आणि त्याच्यामुळं काय झालं, आता लोक शुक्रवारी येतात, शनिवारी येतात
आता त्यांना काय वाटलं अंधेरी बाजार आहे तर ते लोक काय करतात 2:30-3लाच येतात. मग आता नंतर थोडंसं म्हणजे पहिलं लागायचं आमचं 3-3:30ला, नंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही डिस्प्यूट झाल्या. नंतर मग आता 5 ते 8 वेळ आहे. आता आम्ही काय केलं म्हणजे साहेब लोक म्हणले तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही 5च्या नंतर कधी 5च्या नंतर लावा. आता पण सुद्धा जे साहेब आले होते बीडचे, आता पण साहेब आले होते तुम्ही लावा म्हटल्यानंतर मी वाव, कारण त्यांना सुद्धा कंप्लेंटी आले असतील त्यांचं पण त्यांचा आम्ही नाही, शब्दाला एकूण मानतो. एकूण याच्यामध्ये जे येणारी मुलं आहेत सध्या माझं जास्त या अँगलने मी म्हणतो की इथे जी तरुणाई येते, जी तरुण मुलं येतात हे एकतर शेवटच्या ट्रेनने येतात किंवा पहिल्या ट्रेनने येतात. बरोबर. तर हे कुठून येतात, कुठल्या भागात? आता याच्यामध्ये घ्यायला कोणी आहे ना कल्याणहून येतं, कोणी वसईहून येतं, कोणी मुरबाडहून येतं, कोणी पुण्याहून येतं, कोणी पनवेलहून येतं, कोणी ठाण्याहून येतं, कोणी मारवेहून येतं, कोणी दादर म्हणा, हे सायन म्हणा, नागपूरवरून सुद्धा येतात. येणार येतात. ताई, एक म्हणजे आपण मुंबई मराठी माणसाची बोलतो, तर मला असं वाटतं की मराठी माणसाचा बाजार हा एकमेव असेल की जिथे जास्त आपल्याला सगळे हा मराठी टोटली म्हणजे माणसं. आमच्या समाजाचाच बाजार, चर्मकार समाजाचा बाजार आहे हा. याच्यामध्ये दुसरं कोणी बसत नाही. आणि पहिल्यापासून आहे हा बाजार, आता नाही नवीन. 1931 सालची इकडली. आता तुम्ही सगळ्या महिला आहेत, तुम्ही इथे पहाटे इथे येता, तुमचं दुकान आणि सगळे व्यवसाय असतात, मग दिवसाची तुमची सुरुवात इथे होते, मग परत विश्रांती कशी घेता तुम्ही? कारण 2 दिवस तर तुमच्या आठवड्यातले इथे 2 दिवस जातात. आठवड्यातून आमचं जरी असलं ना तरी पहाटे फक्त हा बाजार आहे, पहाटे 2-3 तासाचा. पूर्वी हा बाजार जेव्हा आमच्या मंदिराची घंटा व्हायची 6-6:15 वाजता, तेव्हाच पब्लिक आतमध्ये येत होती. पण आता काही काळानंतर थोडा टाइम चेंज झाला, तर 5 वाजले, 5चे 4 झाले, तर त्याच्यामुळे काय आता थोडं जरा वेगळं वेळ आलेली आहे. हां, पण आता मागच्या वेळेस जो प्रॉब्लेम झालेला त्याच्यानंतर आम्ही टायमिंग ठेवला 5 ते 8चा, तर तेव्हापासून 5 वाजल्यापासून चालू होतो बाजार. पण तरी काय गिरायकांचं काय समज आहे, जे लवकर गेल्यावर भेटतं ते नंतर भेटणार नाही, अशी समज असते त्यांच्यामध्ये. तर त्यासाठी रात्रीचे शेवटची ट्रेन पकडून येऊन थांबतात ते. सगळेच असे वाईट मार्गाचे नसतात, आणि कुणाला कसं ड्युटीवर जायचं असतं, लवकर जायचं असतं, त्या हिशोबाने घेऊन आपलं पटापट निघून जाणार. आणि इकडे बसणारे काय सुशिक्षित बेरोजगार मुलं पण आहे याच्यामध्ये. 2 तास ते नंतर आपल्या कामावर जातात ते. याच्यावरती मुलांचं शिक्षण, याच्यावरती मुलांचं कॉलेज, याच्यावरती म्हणजे पूर्ण कुटुंब. आता काय मी स्वतः, माझं वय आता 48 आहे, मला स्वतःला गव्हर्नमेंटची नोकरी नाही आहे. मग आता काय करणार? माझे वडील सुद्धा गठे काम करायचे आणि बुटाचंच काम करायचे, रिपेरिंग करायचं. आता मी तेच करतो. आता माझा मुलगा शिकतोय 12वीला आहे, 15वीला आहे, यांचे मुलं आहेत, यांचे मुली आहेत. माझी मुलगी 12वीला आहे आणि एक शाळेत जातो 7वीला आहे. आता यांचे बघा, यांचे मुलं शिकतात, यांचे मुलं शिकतात, यांच्या मुली शिकतात. तुमच्या घरात कोण कोण आहे? 4च माणसं. त्यांची मुलगी पण कॉलेजला आहे, मुलगा पण आहे. आता तुम्हाला माहिती आहे कॉलेजचा खर्च काय, आता आपल्याकडे एवढं कुठून देणार आहे? असं झालं. आणि इथे ज्या पद्धतीने सकाळी गर्दी असते आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक येतात, नाही का? तर त्यांच्याशी तुम्ही कसं काय? त्यांच्याशी आता काय गिरायक, समजा 1000 रुपयाची जोडी आहे, कोण 250 देऊ. आता 1000ची जोडी कमीत कमी आम्ही 700ला देतो. तर 700 डायरेक्ट जर समजा 300 बोलला तर त्याला जोग करून पाठवायचं, बाबा 350ला 1 पाय, 700ला 2 पाय, तो पण असतो, आपला पण जोग होऊन जातो. कुणाला रागाने आम्ही बोलू शकत नाही. गिरायक आहे एकदा कॉमेडी करून त्यांना, म्हणजे त्यांना पण जरा बरं वाटतं की आपण एवढं कमी पैशात मागून सुद्धा आपल्याला काय म्हणजे 20 रुपयाला पण बुटं भेटतात, 50 रुपयाला पण आहे, 100 रुपयाला पण आहे, 200 रुपयाला पण आहे, 500 रुपयाला पण आहे. म्हणजे सर्व कॉकटेल आहे. म्हणजे इथं काय असतं माहिती आहे का, मिडल क्लास जे घेणारे येतात, कारण त्यांना काय वाटतं माहिती आहे का, शोरूमला जायचं तर एखादं बूट घ्यायचं तर 1000, 1200, 1500 रुपयाचं बूट आहे. ह्या बाजारामध्ये कसं आहे माहिती आहे का, त्यांना 40 रुपयाला पण भेटतंय, 50 रुपयाला भेटतंय, 60ला भेटतंय, 70ला भेटतं. आता तिथे आमचे बसले ते वयोवृद्ध, त्यांना आज जवळजवळ 50 वर्ष झाली. ते काय करतात माहिती आहे का, 50-50 नाही विकतात. ते बोलतात करणार काय, मुलगा आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. त्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला असं नाही की इथं 700ला विकला, 500ला विकतो, 400ला विकतो, 150ला विकतो, 160ला विकल्या जातात, 250ला विकल्या जातं, 500ला विकला. एखादा चांगली वस्तू असली की समजा ती बाजारामध्ये भेटत असेल 2-2.5 हजाराला नवीन, तर
तर इथं 1000-1200ला. कारण काय, एक 50-100 रुपयावर धंदा आहे. आणि काय तोच पीस जर ब्रँडेड जर गिऱ्हाईक दुकानात शोरूममध्ये घ्यायला गेलं ते 4000, 5000, 3000. पण त्याच्यामध्ये आता कसं विचार बदली झालेले. आता हे बूट इकडे 700 रुपयाला येतं. बाहेर 3000ला जर एक घ्यायचं तर इकडे 3-4 शूज घेऊन घालू शकतो ना वेगवेगळ्या पद्धतीने. त्या विचाराने सगळ्यांचा विचारच चेंज झालेला आहे आता. की आम्हाला म्हणजे संपूर्ण सहकार्य सगळ्यांचं आहे. नागपाडा पोलीस स्टेशनचा आम्ही त्यांचे फार मोठे नागपाडा पोलीस स्टेशनचे फार मोठे आम्ही आभार मानतो. कारण का त्यांनी म्हणले की तुम्ही भावा 3:30-4ला लावू नका, आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुलाकडे जात नाही. कारण का त्यांचं सहकार्य आहे आणि आम्ही त्यांना पण सहकार्य करतो, म्हणजे हे करतो, कॉपरेट करतो. आपण पाहू शकतो हा सगळा दीड गल्लीतला बाजार आहे कामाठीपुऱ्यातला. आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात तरुणाई येते. ही तरुण मुलं इथे येतात. यांना कमी किमतीमध्ये इथे पादत्राणं चांगल्या पद्धतीची मिळतात. याच्यात एक वेगळ्या प्रकारची एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक वास्तव इथे तुम्हाला मी सांगू शकतो की असं आहे की ही सगळी तरुणाई महाविद्यालयात जाणारी आहे, वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण घेणारी आहे आणि त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीची पादत्राणं इथे मिळतात. त्यांना जसे बूट हवे असतात, त्यांना जशा चपला हव्या असतात त्या इथे मिळतात. आणि एक वेगळं सामाजिक दरी जी आपल्या भारतीय समाजामध्ये आहे त्याच्यात आपण बघू शकतो की या मुलांना आपल्या महाविद्यालयातील जी मुलं ब्रँडेड सगळे पादत्राण वापरतात, ब्रँडेड बूट वापरतात, त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे स्पर्धा करण्याची संधी या बाजारात त्यांना मिळते. म्हणून शेवटच्या ट्रेनने, पहिल्या ट्रेनने मोठ्या प्रमाणात हजारो मुलं या गर्दीमध्ये येताना आपल्याला दिसतात. आणि ही गर्दी इथे देड गल्लीमध्ये दर आठवड्याला अशाच प्रकारे ओसंडून वाहताना दिसते. 50 वर्ष झाले आम्हाला. ब्रिटिशच्या काळाचा आहे ह्यो, आताचा नाहीये. बरोबर. त्याच्या आधी कोण होतं? आमच्या आई वडील, त्यांचे आई वडील होते. 1.25 रुपयाला बूट विकत होते त्या टायमाला. 1.25 रुपयाला? 1.25 रुपयाला. आता तुम्ही कितीला विकता? आता 200-300 रुपयाला वापतो. आता महागाई किती वाढली. मोदीने 200 रुपये किलो डाळ केली. हो. आम्ही खायचं काय, आम्ही नवरा बायको अटॅकवाला माणूस, मी डायबिटीस वाली. अरे वा. आमचं पोट याच्यावरच आहे. एवढं माझं सांगणं आहे. आम्ही कमवून खातो तर खाऊ दे, आम्ही का चोऱ्या माऱ्या करीत नाही. बरोबर. आमचा गरीबाचा धंदा हा आहे. बस मला जास्त बोलता येत नाही भाऊ. आम्हाला कमवून खाऊ द्या, हाय तर जगू द्या. आजकाल लोक काय लेख सुद्धा वडलं बघत नाही. बरोबर. बस माझं एवढं सांगणं आहे.